नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. सर्व रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक स्वागत. हिंदू धर्मात वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. या एकादशीचे महत्व इतके अफाट आहे की स्वतः प्रभू श्री रामांनी आणि द्वापार युगातील युधिष्ठिराने आपल्या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत केले होते. या वर्षी 27 एप्रिल 2026 रोजी ही पवित्र एकादशी साजरी केली जाणार आहे. या एकादशीची पौराणिक कथा जेव्हा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झाले तेव्हा त्यातून अमृत बाहेर आले. हे अमृत पिऊन आपण अमर व्हावे यासाठी देवांमध्ये आणि राक्षसांमध्ये मोठे युद्ध सुरू झाले. असुरांनी अमृताचा कलश पळवून नेला तेव्हा जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंनी अत्यंत सुंदर अशा मोहिनी स्त्रीचे रूप धारण केले. मोहिनीच्या मोह कृपाने असुरांना भुरळ पडली आणि त्यांनी अमृताचा कलश तिच्या स्वाधीन केला. मग मोहिनीने युक्तीने ते अमृत देवांना पाजले, ज्यामुळे देव अमर झाले आणि अधर्माचा पराभव झाला. ज्या दिवशी भगवान विष्णूंनी हे मोहिनी रूप धारण केले ती तिथी होती वैशाख शुक्ल एकादशी. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तींचे सर्व मोह, माया आणि जन्मांतराचे पापे नष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे. आता आपण पाहूया आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी 4 अत्यंत प्रभावी उपाय. पहिला उपाय, भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तू अर्पण कराव्या. मोहिनी एकादशीला भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि पिवळे फुले अर्पण करावीत. विशेषतः या दिवशी देवाला केशरयुक्त चंदनाचा टिळा लावावा. विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. उपाय दुसरा, तुळशीची विशेष सेवा. एकादशीच्या दिवशी सायंकाळी तुळशीजवळ गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. लक्षात ठेवा, एकादशीला तुळशीला पाणी घालू नये आणि पाने तोडूही नयेत. केवळ दीपदान आणि प्रदक्षिणा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो, ज्यामुळे घरातील आर्थिक समस्या कायमच्या दूर होतात. उपाय तिसरा, शत्रुबाधा मानसिक शांततेसाठी मंत्र. जर तुमच्या मनात सतत भीती असेल किंवा शत्रूंचा त्रास होत असेल तर या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यामुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी नकारात्मकतेला दूर ठेवते. उपाय चौथा, विशेष दान आणि त्याग. मोहिनी एकादशीला जलदान करण्याचे विशेष महत्व आहे. या दिवशी तहानलेल्याला पाणी पाजणे आणि गरिबांना फळे दान केल्याने तुमच्या कर्माचे दोष नष्ट होतात. यासोबत या एकादशीला कोणाची निंदा करू नका आणि पूर्णपणे सात्विक आचरण ठेवा. तर रसिको, या मोहिनी एकादशीला हे शास्त्रशुद्ध उपाय नक्की करून पहा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच अशा सखोल माहितीसाठी आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना मोहिनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.